न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये 35 अवैध एलपीजी रिफिलिंग सेंटरचा पर्दाफाश। घरगुती गॅसचा धोकादायक गैरवापर 258 हॉटेल व रेस्टॉरंट्स तपासणीच्या विळख्यात। नाशिक जिल्ह्यात अवैध गॅस रिफिलिंगचा मोठा गोरखधंदा उघडकीस आला आहे। ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलेंडर वाचवा देश वाचवा जीवन वाचवा या अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सर्वेक्षण 2025-26 दरम्यान करण्यात आले असून जिल्ह्यात तब्बल 35 अवैध एलपीजी रिफिलिंग सेंटर कार्यरत असल्याचे आढळले आहे। या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस भरला जात असल्याचं निदर्शनास आलंय। संस्थेने या सर्व ठिकाणांचे फोटो, व्हिडिओ आणि पत्ते संबंधित गॅस पुरवठा विभाग तसेच पोलीस विभागाला सुपूर्द केले आहेत। मात्र शहरात नाममात्र कार्यवाही तर ग्रामीण भागात परिस्थिती तशीच कायम असल्याचं संस्थेचं म्हणणं आहे। ग्रामीण भागात सध्या 12 अवैध रिफिलिंग सेंटर जोरात सुरू असून त्याचबरोबर 258 हॉटेल, रेस्टॉरंट, नर्सिंग होम व केटरिंग व्यावसायिक हेही घरगुती गॅसचा गैरवापर करत असल्याचं आढळलं आहे। यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून शासनाच्या महसुलाचाही मोठा तोटा होत आहे। सर्वेक्षणादरम्यान देवळाली भागात एका अवैध रिफिलिंग सेंटर चालकाने स्वयंसेवकांवर हल्ला केल्याची ही घटना घडली होती। मात्र पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी तातडीने कार्यवाही करण्यात आली। संस्थेने या संदर्भात बॉम्बे हायकोर्ट नागपूर खंडपीठात PIL क्रमांक 33/2025 दाखल केली असून न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत। ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनने प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। मी शुभम रंगारी, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे कार्यकारी संचालक आणि माझ्यासोबत माझे सहकर्मी प्रशांतजी जामगडे आणि राजेशजी बन्सल साहेब। आज आम्ही आपल्यासोबत एक ज्वलंत मुद्दा घेऊन आपल्या समक्ष आलेले होतो। आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे, घरगुती गॅस सिलेंडर वाचवा देश वाचवा आणि जीवन वाचवा। या सर्वेक्षणमध्ये आम्ही 2025-26 सर्वेक्षणमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 35 ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा जे वापर आहे ऑटो रिक्षामध्ये, LPG व्हेकलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। तसंच 200+ जे हॉटेल, रेस्टॉरंट आहे तिथे घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे। आम्ही जिल्हा प्रशासनाला कित्येकदा पत्राद्वारे विनंती केलेली आहे की त्यांनी यावर कारवाई करावी। त्यांनी कारवाई केली, आम्ही असं नाही म्हणत की त्यांनी कारवाई नाही केली, पण ते नाममात्र केली। आज केली कारवाई तर 3-4 दिवसानंतर परत सुरू होते। आमची हीच मागणी आहे जिल्हा प्रशासनाला की यावर लवकरात लवकर ठोस कठोर कारवाई करावी आणि जेणेकरून ते जे ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे ते लवकरात लवकर बंद व्हावं। आणि आम्ही जे मागील 5 वर्षात जे आम्ही 571 FIR जे RTI मार्फत आम्ही काढलेले त्यावर एक SITची मांग आम्ही आमच्या NGOच्या मार्फत आम्ही करत आहोत। सोबतच मी आपल्या मार्फत जनतेला पण विनंती करतो की जे आपल्या समोर आजूबाजूला या प्रकारे कृत्य होत असेल, घरगुती गॅस सिलेंडरचा वापर अवैध ठिकाणी होत असेल तर ते जिल्हा प्रशासनाला तुम्ही कळवावं आणि सोबत जे तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर जेव्हा तुम्ही घेता ते वजन करून घ्यावं आणि सोबत जे तुम्ही पाणी टाकून चेक करता ते पाणी टाकून नाही, त्यांना विचारा की लिकेज डिटेक्टर आहे का तुमच्याकडे, त्यांनी चेक करावं।